हाय हॅलो नमस्कार. मी प्रिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, सुखाचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. सर्वांना जय सद्गुरू. तर आज मी तुम्हाला सोयाबीनच्या आमटीची रेसिपी दाखवणार आहे. घरात आज काहीच नव्हतं आमटीला, म्हटलं चला सोयाबीन आहे, सोयाबीनची आमटी करूया. तर मी आज सोयाबीनची आमटी बनवणार होती, म्हटलं रेसिपी शेअर करूया. तर इथे मी गरम पाणी करायला ठेवलेले आहे. एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये सोयाबीनचे अंश होते ते सर्व टाकून घेतलेले आहे. गॅस बंद केलेला आहे मी आणि हे पूर्ण पाण्यात असं भिजवून घ्यायचं आणि एक 10 ते 15 मिनटं त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायचं, म्हणजे ते सॉफ्ट होतात पाण्यामध्ये. गॅस बंद केलेला आहे मी, फक्त पाणी उकळून घेऊन त्यामध्ये टाकलेलं आहे. तर आपण इथे वाटण तयार करून घेऊया. सर्वात अगोदर इथे मी खोबऱ्याचे काप असे पाऊण भाग खोबरं असं बारीक स्लाईस करून घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण टाकून घेऊया आणि लसूण तुम्ही कमी जास्त घालू शकता. तर इथे मी एक टॅमॅटो आणि 2 मोठे कांदे असे मीडियम साईजमध्ये कट करून टाकणार आहे. तर मी ते 2 कांदे टाकून घेतलेले आहे. आलं असेल तर आल्याचा तुकडासुद्धा तुम्ही टाकू शकता. तर इथे मी कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे. ह्याचं छानपैकी असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. वाटणाशिवाय ही आमटी चांगली लागणार नाही. तर मी ते अशी छान वाटण करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम बारीक अशी, खूप जाड नाही खूप बारीक नाही, अशी पेस्ट करून घेतलेली आहे. इथे छान असं सॉफ्टमध्ये सोयाबीन पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे. छान सॉफ्ट झालेले आहेत सोयाबीन. तर हे सोयाबीन आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. तर ह्याला मी हाताने प्रेस करून असे चाळणमध्ये काढून घेतले, जेणेकरून त्याच्यातलं पाणी असं पूर्ण खाली येईल, त्यातलं पाणी निघून जाईल. तर मी इथे आमटीला एक पातेलं ठेवलेलं आहे. तर यामध्ये आपण आता टाकून घेऊया 2 चमचे तेल फोडणीसाठी. तर मी इथे तेल टाकून घेत आहे. खूप दिवस झालं करायचं म्हणत होते. आज भाजीलासुद्धा काय नव्हतं, म्हटलं चला सोयाबीन आहे, सोयाबीनची आमटी करून बघूया कशी लागते ते. तर मी इथे तेल गरम करायला ठेवले. त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालून घ्यायचं. 2 ते 3 तेजपत्ता टाकलेला आहे मी. छोटे आहेत तेजपत्ता. तुम्ही चवीनुसार, जर तिखट वगैरे तुम्हाला जर चालत नसेल तर तुम्ही 1 टाकला तरी चालेल. मी ते 2 ते 3 बारीक असे तेजपत्त्याची पाने टाकले. आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आपण आता ह्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत छानपैकी. तेलात फ्राय केलं ना छानपैकी, त्याला तेल सुटेपर्यंत फ्राय केलं तर भाजीला चव छान येते. तर मी ते आमटी करणार आहे. आमटीत म्हटलं आता ते शेंगदाण्याचं कूट वगैरे नाही छान लागणार, म्हणून मग मी इथे वाटण केलेलं आहे. तर त्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया. 2 ते 3 चमचे लाल तिखट घातलेला आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्त लाल तिखट घालू शकता. माझा जो लाल तिखटचा चमचा आहे तो लहान आहे, तर मी 2 ते 3 चमचे घातलेले आहे. तरी ते छानपैकी असा तेलात हा मसाला फ्राय करून घ्यायचा, जे आपण वाटण केलेलं होतं ते तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता इथे असं छान तेल सुटलेलं आहे त्याला. असं छान परतून घेतलं की छान त्याला म्हणजे ग्रेव्ही ती छान होते. आणि मी इथं आमटी करणार आहे, तो ग्रेव्हीचा प्रश्नच येत नाही, पण चव छान येते असं फ्राय केलं. त्यामध्ये थोडीशी हळद आणि मी जो घरात केलेला गरम मसाला होता तो 1 चमचा टाकलेला आहे. तर ते सुद्धा मी या वाटणमध्ये मिक्स करून घेणार आहे. छान असं त्याला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहोत ते वाटण. तर हे तुम्ही बघू शकता इथे छान असं तेल सुटलेलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि थोडंसं एक 5 मिनटं हे वाटण शिजवून घ्यायचं. आपण थोडंसंच घालायचं पाणी, म्हणजे ते छान शिजलं जाईल वाटण. त्याचा कच्चेपणा जो असतो खोबऱ्याचा वगैरे, तर ते निघून जातो. त्यासाठी आपण असं थोडंसं शिजवून घेऊया. छान शिजलेलं आहे बघा, त्यातलं पाणीसुद्धा ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आता छान शिजलेलं आहे वाटण. तर यामध्ये आता आपण घालून घेऊया आपण जे सोयाबीन आपण चाळणीमध्ये काढून घेतलेले होते, पाणी काढून, जे प्रेस करून असे हाताने पाणी काढून घ्यायचं आणि चाळणीमध्ये ठेवलेले होते मी. तर हे सर्व सोयाबीन आपण यामध्ये घालून घेऊन मिक्स करून घेऊया. तुम्ही हवं तर सोयाबीन असे तेलावर थोडेसे फ्राय करूनसुद्धा घेऊ शकता. मी इथे फ्राय करून नाही घेतलेलं, फक्त पाण्यात असं भिजवून ते नंतरला हाताने असं प्रेस करून त्याच्यातलं पाणी काढून चाळणीमध्ये घालून ठेवलेलं.
तुम्ही हवं तर त्याला फ्राय करून घेऊ शकता. थोडंसं असं कढईत तेल घालून आलटून पालटून असं फ्राय केलं तर इथे मला जेवढी आमटी पाहिजे तेवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जर आमटी करायची नसेल, थोडीशी ग्रेव्ही टाईपच करायची असेल तर थोडंसंच तुम्ही पाणी घालून ते ग्रेव्ही टाईपसुद्धा करू शकता याच पद्धतीने. तर मला इथे आमटी करायची होती म्हणून मी पाणी जास्त घातलं. वरतून थोडीशी कसुरी मेथी हाताने चुरून टाकलेली आहे. कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. कसुरी मेथीने काय होतं ना, छान अशी ग्रेव्हीच्या ज्या भाज्या असतात त्याला खूप छान चव येते कसुरी मेथीने. तर मी ते चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी घालून घेतलेली. तर ह्याला आपण आता छान उकळी आणून द्यायची आहे. तर मी ह्याला उकळी आणण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये 2 चमचे बेसन घेतलेलं आहे मी. तर हे जे बेसनमध्ये पाणी घालून छान असं पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते पेस्ट बनवून घेते चमच्याने. गरम मसाल्याचा चमचा यूज केला आहे मी. तर अशी छान अशी त्याच्यात ज्या गाठी होतात ना बेसनच्या, त्या गाठी आपण होऊन द्यायच्या. त्या पूर्ण पाण्यात हे करायच्या, पूर्ण पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे थोड्या वेळानंतर मी ही पेस्ट त्या आमटीच्या पातेल्यात सोडलेली आहे, जेणेकरून जाडसर आमटी तयार होते बेसनमुळे. तर बेसनची अशी पेस्ट करून टाकली की आमटी अशी घटमुट होते, म्हणजे एकदम पातळ असं पाण्यागत नाही होत. तर मी इथे बेसन घालून घेतलेलं आहे. छान उकळी आलेली आहे त्याला. अजून थोडा एक 5 ते 10 मिनटं मी शिजवून घेणार आहे. तर हे बघा अशी छान उकळी आलेली आहे त्याला. ते सोयाबीन काय आतमध्ये जाणारच नाही आहे, ते वरतीच असतात कायम. तर हे बघा छान उकळी आलेली आहे मस्तपैकी. जर तुम्ही मसाला वगैरे प्रॉपर असं शिजवून घेतला तर 5 ते 10 मिनटात छान आमटी तयार होते. तर मी इथे उकळी आणून घेतलेली आहे. तर आपली आमटी तयार झालेली आहे. बघा छान असा कट आलेला आहे आमटीला, तुम्ही बघू शकता. तुम्हाला हा कमी जास्त कसं हवे तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून छान असं आमटी करू शकता. तर मला इथे आमटीच हवी होती म्हणून मी आमटी केली. तर छान अशी सोयाबीनची आमटी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.